पहा सह्याद्रीचे डोंगर, चाल माहिती आहे सगळ्यांना. पहा कोकण हे सुंदर, जन्म आले इथे कलाकार. पहा कोकण हे सुंदर, जन्म आले इथे कलाकार. कृपा देवाची, कृपा देवांची, कृपा देवांची आम्हावर. माझ्या कोकणावर एवढी देवांची कृपा आहे म्हणून भजनरत्न चिंतामणी पांचाळ बुवा आमची गुरुमाऊली, भजन वर्षी परशुराम बुवा पांचाळ, कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, संगीताचे बादशाह विलास पाटील बुवा, वामन खोकर बुवा, काशीराम परब बुवा जन्माला आले याच कोकणात. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि तीच परंपरा आपल्याला टिकवायची आहे. आणि ती परंपरा गेली 32 वर्ष जाधव साहेब यथाशक्ती आम्ही प्रयत्न करतो ही परंपरा जपण्याची. मी आता भाव उडीत नाही, परंपरा जपण्याची. पहा कोकण हे सुंदर, जन्म आले इथे कलाकार. कृपा देवाची, कृपा देवांची, कृपा देवांची आम्हावर. परंपरा संस्कृती जपतोय माझा कोकण. वारसा जपणारा माझा कोकण आहे. अशा या पवित्र कोकणामध्ये आमचा जन्म झाला बुवा, हेच भाग्याची गोष्ट आहे. कदाचित इकडे झाला असतो जन्म ना, हो महाराष्ट्राचा एकटो गडचिरोली ह्या नव्हता. डबलबारी दशावतार ही कोकणची हो शान. मालवणी भाषा वाटे स्वाभिमान. डबलबारी दशावतार माझ्या भाजनातले जाधव साहेब दोघे ठिकाणी असे आहेत. आता ते विलास सावंत म्हणून नानासो परत हा पोरगा आहे, तो माझा शिष्य आहे विलास सावंत. उत्कृष्ट दशावतार राजाची भूमिका करतो. त्यांचं स्वतःचं नाटक आहे दशावतार, आणि तो खलनायक म्हणून इतका उत्तम भूमिका करतो. माझा शिष्य काय वाजवतो. तर हा दशावतार मध्ये खलनायकाची भूमिका करतो. ही परंपरा जपायची आहे. नोकरी धंदा सांभाळून तो शिकायला येतो आणि आपला दशावताराची कंपनीमध्ये स्वतः कंपनी चालू करून तो माणूस दशावतार हा कला टिकवतोय मुंबई सारख्या ठिकाणी. म्हणजे कुठेतरी त्याला सलाम केला पाहिजे ना. नोकरी धंदा पोराबाळा प्रपंच सांभाळून. म्हणून विलास भजनाव कर की कला होतो आणि पोटा पाण्याचा उभं हा चालला. ही कोकणची हो शान. मालवणी भाषा वाटे स्वाभिमान. देवाची त्यांचा वासभूमीवर, देवाची त्यांचा वासभूमीवर. कुणकेश्वर, रामेश्वर, आरेश्वर, गांगेश्वर, कुणकेश्वर माझ्या कोकणामध्ये राहतात.
त्यांची यथेच्छ सेवा माझा कोकणी माणूस करतो. येणारा गणपती आहे, काही दिवसामध्ये गणपती येणार. त्या गणपतीला आम्ही साकडं घालतो दरवर्षाला. देवा, आलेलं संकट दूर कर भगवंता आणि तुझी सेवा करायची संधी ती. पण आज मापनकर साहेब, पावसाचा अजून पत्त्या नाही, फेरे झाले, तरवईला वर, पण अजून लावले तो पत्ते नाही. तरव्यात पाणी घालून दमले. एखादी सर येता गावात रासम काले गेले, एखादी कधी सर येता पुढे का तरव काढताले, कधी लावतले, कधी आणि पुढे का. नंतर 2 महिन्यात गणपती येलो, तरी पण माझा कोकणी माणूस टेन्शन मध्ये नसतो. जेठे साहेब असतात कधीच खाऊन तुळशी देवा काळजी. एकाच म्हणतात कोकणी माणूस. त्याचं कारण रामेश्वर, आरेश्वर, गांगेश्वर, कुणकेश्वर, सातेरी, भगवती यांची मनापासून सेवा करतात. तोच खरा कोकणी माणसाच्या काळामध्ये. म्हणून म्हणतो देव देवतांना कृपा असेल आमच्यावर, परंपरा संस्कृती जपतोय माझा. एक मुद्दा सांगतो, जाऊ दे जाऊ कुठं जाऊ दे. मगाशी कदमबुवा काय म्हणाले, त्यांचा वयाचा कासम साहेब वयाचा दोष, माझ्या समीर कदमबुवांचा दोष नाही. मगाशी काय बोलले, चव्हाणबुवांना मी फोन केला, ते सावलीमध्ये होते. मी काही गोष्टी विसरत नाही, पॉइंट मध्ये लिहून ठेवतो. म्हणजे ह्याच्यात त्या बाजू बने साहेब, आमचे बने साहेब या माऊलीकडनं माझे ढोलकीपटू अंकिश शिंदे यांच्यासाठी 151 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा लागला. धन्यवाद बने साहेब. अशोक गौड आणि मुकेश साहेब शेळके हे माऊली नेहमी यांच्या बरोबर राहून या मंडळाला सहकार्य करत असते. एकदम मोठं योगदान देते. त्या टाळ्या वाजवा लागला. धन्यवाद. सन्माननीय माझे मित्र महापनकर साहेब, हा जी व्यक्ती आहे ना, जेवढा माझ्या समीरवर प्रेम तेवढाच माझ्यावर प्रेम. गेली 15 वर्ष तो माणूस माझ्या मागे आहे. महापनकर साहेब, जोरदार टाळ्या वाजवा. कलाकाराची जाण असणारा हा माणूस आहे. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो, वाढविली शान त्या भजनी सम्राटानी, वाढविली शान. विषय बाजूला राहिला. बोल, माझं लक्षात असतं. रसम साहेब काय, जेठे साहेब काय बोलले माणूस. जाधव साहेब बाजूला बसले. चव्हाणबुवांना फोन केला, चव्हाणबुवा सावलीत होतो. नंतर थोड्या वेळ फोन केला, कुठे आहेत चव्हाणबुवा. सावलीमध्ये. नंतर काय बोललो, संध्याकाळ झाली, झाडाखाली संध्या. म्हणजे त्यांना काय बोलायचं, आता हे माझं वय आहे, सावली बसून संध्याची वाट बघण्याचं. अशी वाट बघितली असते ना, ही तब्येत राहिली नसती. ही वाट बघून ही अवस्था ही झालेली आहे. आपण युट्यूबला जाऊ द्या. ही अवस्था होण्यात कारण, हिची परिस्थिती येते काय कारण, संध्याकाळचं झाडाखाली असतात म्हणून हिची परिस्थिती. आम्ही झाडाखाली नाही, घरामध्ये. माझी संध्या घरात आहे. हो हो, आयुष्य पद्धतशीर घराकडे, म्हणजे खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत. संध्याची गरज नाही आम्हाला. वाढविली शान त्या भजनी सम्राटानी, होऊन गेले भजनी बुवा राहिल्या आठवणी. या माझ्या कोकणामध्ये जास्त वेळ नाही घेणार, आता गजट 5-10 मिनिटात संपवणार. या माझ्या कोकणामध्ये कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम जन्माला आले. हजारो शिष्य घडवले. नारायण वाळेबुवा जन्माला आले, अजून हयात आहे. जो माणूस 92 वर्षाची व्यक्ती आजही त्या ताकदीने एवढं भजन करते, सलाम केला त्या पाहिजे. भाऊ नारायण वाळेबुवांसाठी टाळ्या वाजवून काय त्यांचं वय आहे.
जेठे साहेब, नारायण वाळेबांचं वय काय आता 92 वर्ष, माझं 58 वर्ष, तरी गाण्याचा प्रयत्न करतो. परिस्थिती काय आहे विचार करा. पुढे काय ठीक आहे. शैलेश कुडाळकर म्हणजे प्रदीप चव्हाण बुवांचे जावई शैलेश कुडाळकर जो उत्कृष्ट पक्वाद आणि सोलो वाजवतात. सलाम त्यांना. एकदा 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. वाढवली शान त्या भजनी समरतानी होऊन गेले भजनी बुवा राहिल्या वासा जपला त्यांनी जन्मभर बुवा झाले ते अजरामर. वासा जपला त्यांनी जन्मभर गुरुगा आहेत त्यांचे आमावर बुवा झाले ते अजरामर. स्मारक चंद्रकांत कदम बुवांचा स्मारक झाला. विलास पाटील बुवांचा स्मारक झाला. चिंतामणी पांचाळ आमची गुरु स्मारक झालं. विलास पाटील बुवा त्यांचं स्मारक आता चालू आहे म्हणजे होणार. काशीराम परब बुवा त्यांचं स्मारक होणार. बरोबर ना. त्यांच्या म्हणजे स्मारक होण्यासाठी ते राहिले पाहिजेत ना. म्हणून देवाकडे मी प्रार्थना करतो, देवा माझ्या समीर कदम बुवांना अजून निदान 70 वर्ष तरी आयुष्य दे. 70 वर्ष तरी, कारण तो रूपाची घालता 70 वर्ष तरी आयुष्य दे. एवढंच मला सांगायचं. माझ्या कोकणामध्ये अजून काय आहे बघा. गगनगिरी साठम, माझे गगनगिरी साठम, साठम महाराज गगनगिरी साठम, भालचंद्र महाराज, स्वामी नामदेव आणि राहुल महाराज. माझ्या या कोकणामध्ये सुजलाम सुफलाम कोकणामध्ये आम्ही सुखी आहोत त्याचं कारण माझे भालचंद्र महाराज, माझे गगनगिरी महाराज, माझे साठम महाराज, माझे टेंबे स्वामी मानगावचे महाराज, पिंगोळचे राहुल महाराज असे वास करतात आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. त्या महाराजांसाठी टाळ्या वाजवतात. आजकाल महाराज खूप आहे. ते महाराज कुठे आणि आजकाल महाराज कुठे. ते महाराज जाधव साहेब, भालचंद्र महाराज, टेंबे स्वामी महाराज आणि आजकाल महाराज कोणालाही म्हणतात जेठे स्वामी बुवा. खरोखर कोणालाही म्हणतात. आजकाल मध्यंतरी एक इलोडो बघा, मध्यंतरी इलोडो तो टेबल महाराज म्हणजे तो विधी सगळे टेबलवरच करायचं. म्हणजे त्याला काय बाबा देव कळतो भेटलो, पण तो धागावलेलो आता तो टेबल ना टेबलवर आता झोपलेलो. आयुष्यात वर येणार कसले महाराज. महाराज कोणाला म्हणतात. आयुष्यभर एक चिंदी सुद्धा कपडा वापरला नाही माझ्या भालचंद्र महाराजांनी. जनसेवेसाठी तत्पर राहिले. अंगावर एक कपडा नाही. नागडे महाराज तेव्हा म्हणायचे त्यांना अंगावर कपडा नाही. ते खरे महाराज. आजकालचे महाराज एसी गाडीतून फिरतात. दरवाजे उडून 4-5 माणसं असे असतात. हे असले असतात ते दरवाजे उडून. कसले महाराज काय कामाचे नाही. महाराज कोण. माझे भालचंद्र महाराज, गगनगिरी महाराज, टेंबे स्वामी महाराज, साठम महाराज, ही सगळी पिंगोळीचे राहुल महाराज, ही नावं घेतो. ही सगळी माझ्या कोकणात आहे. म्हणून माझं कोकण सुजलाम सुफलाम. म्हणून कोकणावर कधी संकट नाही मावली. मी अतिशयोक्ती नाही बोलत. हे युट्यूबला गेलं पाहिजे. कोकणावर माझ्या कधी संकट येणार नाही राजसंकट. त्याचं कारण खिशात पैसे नसले ना, येणारा माझा गणपती 2 महिन्यानंतर आहे. नळ्याचा घर ज्याच्या घरावर कवला नाही, तो ज्याचा घर गळता तो सुद्धा 11 दिवस माझा शेतकरी माणूस 11 दिवस सेवा करतो. नोकरीवर लाट मारून माझ्या कोकणातून गणपतीसाठी गावी जातात. चांगली नोकरी सोडून जातात. एवढी त्या देवावर सत्ता आहे. काय माझ्या कोकणात कमी आहे. गेल्या वर्षीचे तांदूळ आम्ही भात अजून खातो. यंदा आंबे पिकाक नाही तरी पण रडले लोक. शेतकरी रडले कधीच नाही रडले. रडणारे कोण आमच्या कोकणात नाही.
कर्ज माफ. आमच्याकडे काय 10 रुपये कोणाचे घेणार नाही, 10 रुपये कोणाला देणार नाही. समजा कोणाचे 10 रुपये घेतलेले असले, स्वाभिमानी माणूस आम्ही, कोणाचे घेतलेले असले आणि तो 10 रुपयाला माणूस समोरसून येतात, हो ह्या पाटला जरा गायब, म्हणजे काय स्वाभिमान काय असतो तो ह्यो शिकातो असता. म्हणून म्हणतो गगनगिरी साटम आला चंद्र महाराज, स्वामी नामदेव राहुल महाराज. शेवटचं आहे, साधू संतांचा वारसा थोड, श्रद्धा त्यांची आम्हावर. साधू संतांचा वारसा थोड, श्रद्धा आमची त्यांच्यावर. साधू संतांचा वारसा थोड, श्रद्धा आमची त्यांच्यावर. त्यांनी दिला आम्हा आधार, परंपरा संस्कृती जपतोय माझा. समीर कदम माझे सगळे गोवा घातले, मी कोणाची निंदा करीत नाही, पण हे जे गाणं आहे ना वरच्या पट्टीत आहे भेटीसाठी काळे पातला, तरी मी खालच्या पट्टीत घेऊन ना हा खर्च कसा लावला तो लागत नाही सहसा, लय अभ्यास करावा लागेल. परंपरा संस्कृती जपतोय माझा, यासाठी राजूभाऊ हसावं लागतं, हसावं. पैसे आले चला. परंपरा संस्कृती जपतोय माझा. काय राहणार नाही या जगात, फक्त आठवण राहणार. गोराईमध्ये मी गेलेलो, चव्हाणपणे जाऊन भारी केली. माझ्या भेवा जाधव, राजू तावडेने आम्हाला संधी दिली, शिवा शेट्टी साहेबांनी. पण आठवण राहणार तुम्हा सर्वांची. जेटे साहेब आले, रासम साहेब आले, ते माऊली सगळ्या एक आठवण असते. कदाचित आम्ही जाऊ, कोणाची गॅरंटी नाही. मी उद्या जाऊ शकतो, काय गॅरंटी आहे? गॅरंटी आहे. एक सांगतो, माझी तर थोडीशी गॅरंटी देऊ शकता, एक सांगतो. पण तरी पण माझी त्या देवाकडे प्रार्थना आहे. लास्ट 100 वर्ष आयुष्य माझ्या कदम बुवांना मिळालं. बघा आधी काय पाहिजे म्हणून 100 वर्ष किती वाटतं बघून काय किती वाटत नाही. पण तरी पण मी देवाकडे नेहमी प्रार्थना करत असतो की माझ्या जोडीला माझ्या समीर कदम बुवांसारखे मला मिळाले. मी प्रार्थना करतो मनापासून. एकदा टाळ्या ओ कुछ भी नहीं रहता दुनिया में लगो, रह जाती है दोस्ती तुम्हारी मेरी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम है. अरे उगाच मी पिटीवर पेवतोय त्याचा दौल कमाई उदन कमाया खुद कर जो तुम यार न समझो, कुछ भी नहीं रहता दुनिया में लगो, कुछ भी नहीं रहता दुनिया में लगो, रह जाती है दोस्ती,
साहेबांकडनं माझे अंकित शिंदे यांच्यासाठी सॉरी शेखर तर्फे या माऊलीकडनं माझ्या अंकितसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. अमित घाडी पकवाज वादक आमच्या मनाडवरून आलेले आहेत, त्यांच्याकडनं माझे अंकित शिंदे आणि आमचे ओंकार मडव यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. विशाल राणे या माऊलीकडनं माझ्या अंकितसाठी 100 रुपयाचं बक्षीस. आज बघा मला स्वाभिमान आहे, माझा प्रणव पण कमी नाही, मी कोणाची तुलना करत नाही. माझा प्रणव पण भारी वाजवतो मुलगा, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. माझा अंकित जेव्हा पंढरपूरला हल्ली 8 दिवसापूर्वी मी गेलेलो, 8-10 दिवसापूर्वी मला युट्यूबला आला असेल तो व्हिडिओ. हा मुलगा तिथे पंढरपूरला आयुष्यात पहिली वेळ गेला. तो म्हटलं चल रे, येत नव्हता. अरे चल रे बुग्या रे, तेव्हा चंद्रबागेत जाऊन उडी मारूया, किती मारूया, चल. जबरदस्ती त्याला गाडीत टाकून घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर इतकं तो वेडो झालो ना, म्हणजे त्याला कळलाच नाही ह्या काय. आणि चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो. आणि तो आंघोळ केल्यानंतर तो बाहेर येलो तो म्हणाला आता घरात जाऊयात नको 2-3 दिवस घरी जावा. म्हणून पंढरपुरात जाऊचा ना. विठ्ठल लिहिलो माझं विठ्ठल म्हणून म्हणतो कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का समीर मतलब जो आना और जाना है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. समीर एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी अब कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का ही आता कोण गाणी गात नाही, माझा समीर गातो. पण मनापासून धन्यवाद. या ठिकाणी गजराची सांगता करतो. वेळ झालेला आहे. मनापासून धन्यवाद. मला जसं सहकार्य केलं तसं माझ्या समीर कदम भावांना सुद्धा सहकार्य करा अशी माझी विनंती आहे, कारण त्याला गरज आहे सहकार्याची. मी वाईट काय झालं पेटी सांगितलं मी पेटी वाजवतो. माझे प्रदीप बुवा, माझे भिवा जाधव बुवा मला प्रश्न सांगता येतो जरा पेटीची गायला दाखवा. वेळ झाला पेटीची गायला. ठीक आहे मी दाखवतो, फक्त 2 मिनिटात दाखवतो काय असेल ते. एवढा काय पेटी सम्राट मी नाही, माझ्यापेक्षा खूप गाणारे आहेत, वाजवणारे आहेत. आयुष्यभर मी शिकतो, मी विद्यार्थी आहे, पण प्रयत्न करायचे आणि ते बघून काय काय बुवा प्रयत्न करतात. नाही बरेच वर्ष बघितले. ठीक आहे पेटी जावत द्या. ढोलकीचा चाटीचा आवाज वाढवा माऊली आणि पेटीचा आवाज वाढवा. तेवढंच ऐकायचं आहे त्याला, बाकी काय गायचं नाही. ओके पेटी पेटी. मगाशी बुवा तुमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी सांगतो. मगाशी पेटी व्हायच्या अगोदर अरे इथे समोर कोण आले लोक, संगीत महर्षी, संगीत विशारद अलंकार राजाराम बुवा म्हणजे बाबल बुवा यांचे चिरंजीव, ते सुद्धा अलंकार आहेत. ते पकवा जावं त्यांचे चिरंजीव या ठिकाणी. हा गावाने कपडचे गावाने भेटते फक्त तुझ्यासाठी त्याच्यात परत मिळवता म्हणजे कसं गावाने. हो सलाम दळवी साहेब सलाम.
खुर्चीवर बसले होते. ये दोस्ती हम नाही प्रयत्न केला.
सारे मध्ये सारे माबाल पाणी रे कारे सारे निका धडी मगरी मगरी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल लंडनवरून पंढरपूरची वारी करणारे लोक युट्यूबला मला तो व्हिडिओ येत आहे आणि आम्ही हाच आपला हिंदू धर्म आहे, आज माझा पांडुरंग आहे.